तुम्ही एकटेच राहता का? कसे काय? आपल्या नाही आपल्याला कोणीच नाही? कोणीच नाही. सर्व दिसतंय ना? हे बघा इथे बाबांची चूल आहे. ही बघ चूल. जेवण तुम्ही स्वतःच बनवता का मग? हा, बापरे, कसं काय जमतं सगळं? एखादी बाई माणूस घरात नाही, अवघड आहे ना. अवघड आहे बाबा, पण करायचं काय आपल्याला शिवाय आला बाबा. बरं बंद, दाबा खाली. हा झाला बंद. कसे राहत असतील विचार करा. एका स्त्री शिवाय घर कल्पना देखील करता येत नाही. इथे गुरांचा गोठा आहे त्यांचा, आणि गोठ्यामध्येच अर्धा भाग घराचा गोठ्यासाठी आणि अर्ध्या भागात इथे हे कूड घालून डिवायडेशन करून मग तिकडे बाबा राहतात. तुम्हाला झाला होता का सर्पदंश? 3 वाजले. बापरे, हो. कसं काय? अगं एकटा माणूस, 2 जनावर, कोंबड्या, पोटासाठी केलं पाहिजे काहीतरी. केलं पाहिजे. आणि या फुलातून एक असं शेपटीसारखं खाली येत आहे बघा. तर डार्विनने असं सिद्धांत किंवा त्यांचं असं मत होतं की जर या फुलाला एवढं लांब हे असं शेपटासारखं असेल. साधारण 15 दिवसापूर्वी मी या वस्तीवर आलो होतो. कुठे दार? अच्छा, कुठे हो? त्यावेळी इथल्या एका घरामध्ये मला हे एकटेच राहणारे बाबा भेटलेले. मग अशी मशीनकडे गेला होता वाटतं ना? अरे बापरे, हे काय एकटेच राहतात बाबा. ते चादर घेऊन आलतो तुम्हाला. अरे एकटाच काय करू बाबा, आपल्याला जरा थांबतोय? नाही थांबत, जातो. उशीर झालाय बराच. इथं आला होतो. मग अशी चालू होतो, तुम्ही मशीनकडे गेला होता. मग ते वरती खरटेंबीवर गेलो होतो. हो, सगळ्यांना दिलेत. हा, रग आहेत, ब्लँकेट चांगले, तुम्हाला येईल का आम्हाला? चालेल, येऊ का मग? थांबत नाही, चहा नको तुम्हाला? कुठं त्रास? चहा नको, काय नको, जातो घरी. येऊ का? चालेल. बघा हे बाबा इथे त्यांच्या गुरांबरोबर, म्हशी आहेत ना, एकटेच राहतात. मगाशी आलो तेव्हा तुम्ही नव्हता, म्हटलं वरतून येईल परत, तोपर्यंत येताल घरी, नाही का? मशीनकडे गेला होता का? बरं बरं, चला येऊ का? पुण्यावरून मला 2-3 दिवस झाले. ते चादर वगैरे होत्या काही लोकांना आपल्या द्यायच्या, तर म्हटलं जाऊया संध्याकाळी. 5 वाजता आलो, म्हटलं तुम्ही गुरांकडून येतात सगळी लोक परत ना, भेटतील म्हणलो घरी. सगळी भेटली. तुम्हीच बाकी होता फक्त. हा चालेल. मग नाही थांबत नाही, जेवण करू. ते जेवण नको, जेवायला येईल परत. मी दिवाळीत आलो की येतो तुमच्याकडे. ते तिथं थांबल्यात पोरं 1-2 आहेत बरोबर, बहीण आहे, त्यांना तिथं थांबवल्यात, म्हणलो आलो मी त्यांना देऊन चादर. चालेल. तुमची बाजू? हा, मोठी बहीण माझी सुशा, आणि भाऊ आहे. चालेल, येऊ का? मी गुरं पाहिलीत, म्हटलं तुमचीच गुरं असतील, कारण की एकच दिसत होतीत ना. रात्र खूप झाल्याने बाबांचा निरोप घेऊन मी माघारी फिरलो. एका कार्यक्रमासाठी आज गावाकडे निघालो आहे. एखाद्या कुशल माळ्याप्रमाणे हवे तेवढेच पावसाचे पाणी शिंपडणारा, हवे तेवढेच झाडाझुडपांना ऊन देणारा, वादळी वाऱ्यांना रोखून धरणारा, असा हा भाद्रपद महिना. या महिन्यातील सह्याद्रीचे वैभव खरोखरच अद्भुत असते.
सर्व ऋतूंचे सार या एका महिन्यामध्ये येते. आणि ते मी आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. आज योगायोगाने रस्त्यामध्ये त्या बाबांची भेट झाली. मी निघालो आता त्यांच्याबरोबर त्यांच्या घरापर्यंत. सगळीकडे सोनकी फुलली बघा, पिवळी फुलं दिसत असतील. बघा बाबा, मी आधी देखील त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना चादर दिली होती. आणि आज योगायोगाने माझ्याकडे एक दिवा पण शिल्लक होता, म्हणजे सौर दिवा आहे तो. ते त्यांना देऊया. त्यांचं घर दाखवतो तुम्हाला. बाजूच्या गावात 13 असल्यामुळे ते 13व्याला गेले होते आणि मला वाटेत भेटले. चला चला. गुरं कुठं लावलेत? पलीकडे लावले. मग ते जात नाहीत का कुठं? जात नाहीत कुठं? नाही कुठे जायला, येऊन घेऊन आत काय म्हशी आहेत का? दोन म्हशी आहेत, 2 बाजार. हा का? एका छोट्या डोंगर चढाईनंतर आम्ही त्यांच्या घराजवळ येऊन पोहोचलो. साधारण 4 ते 5 घरांची इथे एक छोटीशी वस्ती आहे. चावत नाही ना? नाही. हा, चला पुढं. इथे माळावर घर आहे त्यांचं. बघा हे घर आहे. हे बघा, घराची उंची जेमतेम वाकून चालावं लागतं. आणि इथे बाबा आहेत. तुम्ही एकटेच राहता का? कसे काय? आपल्या नाही, आपल्याला कोणीच नाही? कोणीच नाही. मग तुमची पत्नी आजी कधी वारल्या काय? जवळजवळ 20 वर्ष झालं बाबू. मग तेव्हापासून तुम्ही एकटेच राहता? कोणाकडे पुतले हातात 2-4 इकडे नाही. कोणाकडे जायचं नाही. मग करता काय तुम्ही? आपल्या गुरु ते म्हसले 2 आहेत, ती सांभाळायची. 2 म्हशी आहेत, त्या सांभाळायच्या. त्यांचा काय टिबा निघाला ते त्या डेअरी घालायचा दूध. ते दूध विकायचं आणि त्याच्यावर आपलं मग जगायचं. राम राम करायचं. तुमचं वय किती असेल बाबा? 90 आधीच. बघा 90 वर्षाचे आहेत. आणि हा त्यांचा एकटेच राहतात. म्हणजे मागे पण मी आलो होतो चादर घेऊन, नाही का? पण त्यावेळेस जरा माझी गडबड झाली पावसामुळे. हा, तर मी त्यांना बोललो होतो की तुम्हाला एखादा सौर दिवा आणेल. आणि आता मी तो आणलाय. इथे आहे बघा बॅग. ते
तुमच्यासाठी एक दिवा आणलाय, मी दाखवतो तुम्हाला, थांबा तिथेच. ह्या गोठ्यामध्ये त्यांच्या म्हशी असतात 2 आणि त्याच्यावरतीच गुरांसाठी चारा ठेवलेला आहे. आणि इथे मसरांना जेवण, मसाल्यांना जेवण. हा दिवा आहे ना, म्हणजे तुम्ही उन्हावर पण चार्ज करता येतो. उन्हात ठेवला ना तरी चार्जिंग होती त्याला. उन्हावर पण होईल आणि लाईटीवर पण होतो, दोन्ही होतो. हे बघा, हा तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते. बघा इथे हे बटन आहे साईडला, याला असं वरती केलं की बघा केवढा उजेड झाला. थोडासा मध्ये केलं ना तर 2च लाईटी लागतात. म्हणजे जास्त उजेड नसन पाहिजे तर तुम्ही असं 2 साईडचं लावू शकता. आणि पूर्ण वरती केलं की मग 4ही बाजूने लागणार. आता बघा तुमच्या घरात आपण दाखवतो मी तुम्हाला, इथं अडकवलं आपण तर तुम्हाला हे बघा सगळं दिसत, सर्व दिसतंय ना. हे बघा इथे बाबांची चूल आहे. जेवण तुम्ही स्वतःच बनवता का मग? हा, बापरे, कसं काय जमतं सगळं? एखादी बाई माणूस घरात नाही, अवघड आहे ना. अवघड आहे बाबा, पण करायचं काय आपल्याला नशिबात आलं बाबा. करता काय? 20 वर्षाच्या आधीच 2 गेले होते, 2ही गेले. मग होय, पाळ नाही, मुलं नाही, बाळ नाही, काय. मुलं नाहीत तुम्हाला? मग एवढा कशाला एकटा राहिलो असतो. बापरे. हा, तुम्ही पहिले पण तिकडे राहायचा ना, इथे नव्हता ना कुठे? तिकडे आपल्या मोहरीला. कुठे? मोहरी, चांदर मोहरी. तुम्ही टीव्हीच्या वरती राहिला तेव्हा टापाळ दिसत, हा त्या टापाळा होतो. अच्छा, मी तिकडे गेलो होतो गोगटीला. तिकडे लोकांना चादर वगैरे मी दिलेले आहेत. म्हणजे परवा मी आलो होतो इथं, पण खूप अंधार झालता ना तेव्हा, त्यामुळे मला काही ते दिवा वगैरे नव्हता. पण आज लकीली ते मला रस्त्यात भेटले आणि माझ्याकडे एकच कंदील, तो दिवा बाकी होता. म्हणलं बाबा भेटलेत तर त्यांच्या घरी जाऊया. कसे राहत असतील एकटे बघा. एक पुरुष म्हणजे बोलण्याच्या पलीकडचं आहे सगळं. थांबा जरा. बरं, तुम्हाला कुठल्या गोळ्या बिळ्या चालू आहेत का? नाही ना. बघा ह्या वयाचं रहस्य म्हणजे अजूनही ते मशीनकडे वगैरे असतात आहे ना. म्हणजे आता मी आलोय म्हणून थांबलेत, नाही तर त्यांना मशीनकडे जायचंय. आजही 90 वय सांगतायत, ह्या वयात कुठल्या गोळ्या नाहीत. हे विचार करण्यासारखी खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काय बोलायचंय का? काय बोला, तुम्हाला काय वाटतंय ती? मला काय बोलायचं आता? कसं राहता काय? आपलं राहायचं, देवाला आपल्याला दिले तसं राहायचं. आता काय कुठलं काय आपल्याला जागा नाही, चालण्याची ताकद नाही, माई घालायची ताकद नाही. जागे बसतो तेवढं मशीनच्या मागे काय मशीनच्या मागे जायचं. पण हे 90 वयामध्ये मशीनच्या मागे जाणं ते सोपं नाहीये. सोपं नाही. आणि पाऊस पाण्याच्या भिंती पण आता व्यवस्थित नाहीत तशा घराच्या बिराच्या. पण कसं कपडे लत्ते वगैरे, आता एखाद्या माणसाची बाई माणूस असते की कपडे धुतात, हे धुतात, जेवण बनवायचं, तुम्हाला त्या सगळ्याच अडचणी आहेत. अडचणी आहे. असं वाटतं ना बाई माणूस पाहिजे वाटतं आपल्याला. नाही कोणी जवळ काय त्याचं भाई. बरं, दिवा आता वापरसाल का व्यवस्थित? कसं आहे समजलं ना तुम्हाला? काढा बरं तो खाली, त्याला अडकवायलाय बघा. आता लावता बटाला गावलं पाहिजे. एकाच बाजूला आहे बघा शेना. हा, फिरवा अजून. हा तेच करा, खाली दाबा खाली त्याला. हा, आता बघा तुम्हाला अर्धा पाहिजे उजेड तर तेवढा लावू शकता. अजून खाली केला की पूर्ण बंद होईल. करा बरं बंद, दाबा खाली. हा, झाला बंद. आता परत वरती करा, म्हणजे तुम्हाला जमतंय का बघू आपण. अजून पूर्ण वरती केला की फुल लाईट होईल. तुम्ही रात्रीचं, आता पावसामध्ये ऊन नाही म्हणून तोपर्यंत ह्यांच्याकडे कोणाकडे तरी चार्जिंग करून घेत जा. बघा ही पिन आहे त्याची, ह्यानी चार्जिंग करायचं आणि ऊन आलं की उन्हात ठेवायचा. किंवा तुम्ही गुरांकडे जाताना सोबत घेऊन जायचं.
हा हा मग ते बघा इथं वरती त्याला इथं हे आहे ना हे ह्याच्या ऊन पडलं हा, की त्याला ऑटोमॅटिक चार्जिंग होती मग त्याला आपोआप चार्जिंग होणार, लाईटीची गरज नाही. मग हा, सोबतच घेऊन जायचं गुरांमध्ये, हा. उन्हात ठेवायचं दिवसभर, मग ते चार्जिंग होईल, मग रात्रीचं तुम्हाला अंधारात वापरता येईल. वापरते. हा ही पिन आहे, बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये ठेवा व्यवस्थित. कसे राहत असतील विचार करा. एका स्त्री शिवाय घर कल्पना देखील करता येत नाही. इथे गुरांचा गोठा आहे त्यांचा, आणि गोठ्यामध्येच अर्धा भाग घराचा गोठ्यासाठी आणि अर्ध्या भागात इथे हे कूड घालून डिवायडेशन करून मग तिकडे बाबा राहतात. तुडवू नये जनावर, आ तुडवू नये जनावर. तुम्हाला नाही आपलं जवळच ठेवायचं, आपण बसल तिथे ठेवायचा. जनावर तोडवतील अशा जागी नाही ठेवायचं. नाही आपला ऑटोमॅटिक याला बोललो. हा 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 ते- अच्छा ते अच्छा. मला म्हणजे हे डिवायडेशन टाकलंय त्यांचं असं म्हणणं आहे की गुरांनी इकडे येऊ नये आपल्याला तोडवायला, हा असं ना. हा हा घराला येऊ नये. लाईट होतं ना. लाईटीवर पण आहे, उन्हावर पण आहे, हा, दोन्ही प्रकारे तुम्ही वापरू शकता त्याला. त्याला ना. तुमच्या कामाचं आहे. त्या दिवशी मी आलो खूप अंधार होता ना, हा हा म्हणलं हे हा तुमच्या खरंच गरजेचं आहे. हा लय गरजेचं. अजून काय मला लागेल तशी मी करेल तुम्हाला मदत. हा हा मग दूध घालायला कोण जातं? मीच. दूध घालायला सकाळी किती वाजता उठायचं मग? तिथं शिवांब्याव. शिवादेव इथे हा हा जवळ आहे म्हणून नाही तर मग दुधावर सुद्धा लांब कुठल्या मानावर. नाही ना, तुमचं वयच कुठे आता एवढं चालण्याचं, हो. तुम्ही करताय तेच खूप आहे. हो मशीनच्या मागे पळवता येतं का मग कसं काय? म्हशीच हलकी हलकी हलके आपल्या पळत नाहीत ना, नाही. तेवढं बरं आहे. हो उडी बिडी नाही. मग बाकीचं ह्याचं काय जेवण बिवण, भात शेती करता की नाही? भात हे ते नाही कोणी नाही एखादी. हा का? मग कसं काय तांदूळ वगैरे विकत आणायचं? रेशनिंग मिळतं का तुम्हाला? मिळतंय ना. हा. आता हे घराची तुमच्या हे पाहिली भिंती भीती नाही वाटत का साप विचू काटायची काय? साप शेती येते का? आले होते? साप येणार पाहिलं का तुम्ही कधी आलेलात? माझी ते स्वतःच नाही आलं, नाही. पण पुष्कळ जागी मी पाहिजे. हो ना, बाहेर रानात. रानात गवतांना सुद्धा उडी टाकायचं. होय, हा एवढे मोठे? मोठे. तुम्हाला ह्याची माहिती असेल ना, झाडांच्या औषधांची वगैरे, कुठल्या झाडाचं काय औषध भेटतं असं काय? सरपंच ना हा ते असं कुणाला नाही ना माहिती, सांगत नाहीत ना. हा. नाही पण आता तुम्ही सांगितलं म्हणजे दुसऱ्याला फायदा होईल ना, कारण की तुमचं आता वय झाले, हो वय झाले. ती कला तुमच्या बरोबर गेली म्हणजे नाही पाणी टाकणार हे ते पण आता सरकारी सुविधा झाली. सुविधा झाल्यात. नाही पण आपली जी औषधी वनस्पती असतात अशा कुठल्या आजारावर, त्या माहिती आहेत का काय? लय भारी आहे इथे, हो ना. पण आपल्याला माहिती नाही. अच्छा अच्छा. हा हो दावलेला आहे मी मनाचं गेले त्या पाणी टाकणार आणि औषध वाढले. तुम्हाला झाला होता का सर्पदंश? 3 बाजू. बापरे, हो कसं काय? पायाला दिवस करतो गवतामध्ये? गवतामध्ये. म्हणजे समजलं कसं काय इतरांना? मित्राला कुठला आपण स्वतः वाज करायची. आपणच आवाज करायचा माझा आले असं. हो नशीब वाचवलं. पण ते कुठे इथंच का दवाखान्यात गेला होता? 2 जागी एक औषध वालेला गेल्या. हा एक जागेनं बुरखानं आपल्याला आळवाच्या हा. त्या 8 दिवस काढले तिकडे. चैन उघडा जरा, ते आवाज येणार नाही. आवाज हे झालं पाणी टाकून ते झालो तिथून इकडे ते औषध झाड आपण वनस्पती म्हणतो हा. त्याचं औषध देईल. अच्छा. आणि ते कुणी येऊन नाही ना ते जमत. आता गुरांकडे जायचं, मग येता किती वाजता परत? 6. मग तिथून आल्यावर मग परत जेवण बिवण बनवायचं? एकट्याला किती एवढा वाज झालाय. जेवायला यायचं दूध पाणी घेतलं असलं की दुधाबरोबर भात खायचा आपला. ताक बीक बनवत असाल आहे ना? बरे. काय तरी सुद्धा अवघड हो एका बाईशिवाय एका माणसाचं आयुष्य. हो
अवघडच आहे ना. अवघड अवघड लय अवघड बाबू. बरं एवढं केलंस मग. वापरा पण ते, हा नाही जमलंच तर विचारायचं कोणाला तरी. हा पण सोपं आहे. सोपं आहे सोपं आहे. ते हे असते असते मी कधी. फक्त ते उन्हामध्ये ठेवा, ऊन येईल तेव्हा. हा नसेल त्यावेळेस मग आपलं चार्जिंग करायचं. चार्जिंग करायची. तुम्हाला लाईट नाही आहे ना? हा लाईट आहे तुम्हाला? नाही हा तेच म्हणलो. लाईट नाही. घराची उंची बघा. आता मी हातात मोबाईल धरलाय. खूप जेमतेम. एवढे खलपूट घर का बनवता हो तुम्ही? अरे बाबा वाऱ्या. वाऱ्यामुळे ना. हो हा, हे माळरानावर घर आहेत. हो वाऱ्यामुळे घरांची उंची कमी केली जाते. हो कमी केलेली. उचलून फेकीला गंडीली घराला ना. हो वाऱ्या. हे लाकडाचे वर घालावं काय साधी ठेवली येतं का? काय म्हणलात? चहा करू? चहा नको. तुम्हाला त्रास देणं म्हणजे मला शोभलं पाहिजे. नाही नाही सर त्रास द्यायला काय पाप होत नाही तुम्ही बाबा. बोललात त्याच्यातच चहा पिला मी. अरे पाप होत नाही. नाही नाही, पाप कसलं तेव्हा. हो मी तुम्हाला बोललो होतो येईल घेऊन, आणि आज ते योगायोगाने भेटला. नाही नाही योगा योगाने हे झालं. अरे कोंबड्याला दाणे नाही टाकले. कोंबड्या पण आहेत का? आहेच ना हे एवढी 2-3 पिली आहेच. अरे बाबा आपल्याला जीव जगवाय काय नाही काहीतरी लागतच ना. बरोबर. हो जगायचं म्हटलं हातपाय हलवलेच पाहिजे. हात पाय हलवलेच पाहिजे. अवघड आहे. डबल खाता राहणं म्हणजे सोपं नाही आपल्या. हा ना, लोकांना वाटतं किती चांगलं दिसतंय इकडं हिरवं, हो पण राहणं लय अवघड आहे. अवघड आहे. हो का, बाबांनी कोंबड्या पाळल्यात, पिल्ल आहेत. आता तुम्ही बाहेर गेलो पकडत बिकडत नाहीत कोंबडीला? बरं पकडतं काही बारे घेऊन जाते तर बाबा पिल्यांचा फोटो काढून देतो. अगं एकटा माणूस, 2 जनावर, कोंबड्या, पोटासाठी केलं पाहिजे काहीतरी. केलं पाहिजे. मला वाटलं तुम्हाला मुलं वगैरे आहेत वाटतं. नाही नाही बाबा मग मी असं राहतो. ये सरपण बिरपण सगळं तुम्हीच आणलंय का ते? हा? पर सरपण फाटी तुम्हीच आणलीत? मी सांगितलं तर काय बाबा आपल्या या 4-4 2-2. हा. कोडाने डिवायडेशन केले एकाच वाड्यामध्ये. गुरं आणि एका बाजूला ते राहतात. बाबा गाडी नेलं. अरे मुक्काम मागे मुक्काम नाही, आज जायचंय परत. जायचे हो, मुक्कामाला नाही. नाही का? ते तुम्ही भेटलात म्हणून मी आलो इकडं. हा हो या की इथं बाहेर या. थांबा तिथेच. आता कुठं आहेत गुरं तुमची? मग आता एवढा लांब चालत जाणार? हलका हलका जायचा का ठेवू काय काठीवर. आजूबाजूने सगळे डोंगर आहेत. डोंगर. चालेल, येऊ का मग? चला बाबू एवढी मेहरबानी गेली. एवढी मेहरबानी कसली द्यावा? बाद झाली. मेहरबानी नाही, वापरा ते चांगलं आहे. अंधारात त्या दिवशी मला काही दिसत नव्हतं, म्हणलो खरं तुमच्या गरजेची आहे ती गोष्ट. हा गरजेचे आहे गरजेचे. हा चालेल. हे बघा, हे घर आहे. बाबा आता मशीनकडे चालले. जावा जावा, करा तुमचं काम आता. उगाच खाली येत आहे ना. हा, तुम्ही येताय का? 1 मिनिट थांबा, यांना भेटून येतो. मग त्यांना सांगतो यांना चार्जिंग करून द्या, कधी लागली देतील का?
बाजूला एक घर आहे. पण आहे का हो? येत नाही. जातो. आलो होतो म्हाताऱ्याला दिवा घेऊन. तुम्हाला येईल आता परत कधी. चहा नको. लय उशीर झालाय, मला परत घरी जायचंय. ते एक दिवा राहिला होता, म्हाताऱ्याला दिलाय तो. हा ते म्हातारा नेमकं भेटलं मला दारात. हा ते सौर ऊर्जा ऊन पण चार्जिंग होतो. जर नसनच पाऊस असेल तर कधी द्या मग चार्जिंग करून. तुम्हाला दिवाळीत वगैरे घेऊन येतो मग. हा दिलाय त्यांच्याकडे, सगळं दिलंय, दाखवले. हो बरे बरे. चहा नको, जातो. म्हाताऱ्याला थांबवले, मग त्यांना जायला सांगतो. त्यांच्या म्हशी आहेत ना कुठे. त्यांना सांगतो ना जायला. मग कुठे गेलं म्हातारं? म्हाताऱ्याला आवाज द्या, जायला सांगा. मग जेवण का? जेवण. हा हो का? फ्रीज आहे गावाकडचा. जेवण व्हेंटिलेशन तर राहतं, हवा येते जाते ना. हा खरं आहे ना. आम्ही याला शिका म्हणतो, तुम्ही काय म्हणता? शिकच म्हणतो आम्ही पण. शिकच. मांजरांपासून दूध वगैरे लांब ठेवण्यासाठी नाही का? मांजर मागे ते मांजर पण त्याच्या उडी मारतात, आम्ही ठेवते नाही. बरं येऊ का? रामकृष्ण. आता परत चालत. आज मी गावात एक तेरावा होता, त्यासाठी आलो होतो. आणि ते बाबा मला भेटले म्हणलो. आणि योगायोग असा की एक लॅम्प माझ्याकडे शिल्लक होता बॅगमध्ये. म्हणलो आलोयच तर त्यांना देऊया. त्यांना घेऊन आलो तुम्ही. ते गेले बहुतेक, त्यांच्या गुरांजवळ कोणच नाही आहे. आता ऊन पडलंय, पण सकाळी खूप पाऊस होता. तेव्हा आता कोट भिजलेला आहे अजून. ह्या डोंगरांमधून चाललोय ना आपण, ह्या सर्व जमिनी विकल्या गेल्यात. कंपाऊंड दिसतील जागोजागी बघा. म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस आमची गुरं घेऊन यायचो इकडं. आता गुरांना चारायला देखील जागा नाही. पलीकडे जे ब्लॅक जंगल दिसतंय डार्क शेडमध्ये, ते फॉरेस्ट एरिया आहे. वा, असलं भारी धुकं आलंय ना खाली डोंगरातून. तोरणागड धुकं आलंय त्याच्यावर, किती छान दिसतंय. रस्त्याच्या बाजूला एक फूल दिसलंय, दाखवतो. हे बघा, हे ऑर्किड आहे. आणि या फुलातून एक असं शेपटीसारखं खाली येत आहे बघा. तर डार्विनने असं सिद्धांत किंवा त्यांचं असं मत होतं की जर या फुलाला एवढं लांब हे असं शेपटासारखं असेल तर इथला जे परागकण किंवा मध पिण्यासाठी एखादा तरी जीव असेल की त्याची काय बोलतात त्याला, जीव वगैरे एवढी लांब असेल. आणि त्यानंतर असा एक जीव सापडला देखील. मला जर फोटो उपलब्ध झाला त्या जीवाचा तर मी दाखवेल तुम्हाला. हे ऑर्किड आहे. आता रस्त्याच्या कडेला दिसलं म्हणून म्हटलं दाखवूया. चलो. अजून थोडं पुढं आल्यानंतर इथे तर खूप मोठं आहे बघा. हे पण ऑर्किड प्रजातीमधीलच फूल आहे, म्हणजे ऑर्किडच आहे हे पण. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर.